हाँ भाई बोल ना। अरे वो कैरियर के लिए आए थे ना 2 महीने पहले। हाँ। अरे वापस आके वापस मांग रहे हैं, बोला 6 महीने के बाद आऊंगा, फिर 2 महीने के बाद आए। क्या बोलो भाई बोलो। अरे हाँ यार, अभी आए वापस क्या वो? आए। हाँ ऐसे थोड़ी होता है भाई, 6 महीने के बाद इधर किधर भी नहीं आया, मेरे इधर क्यों आएगा भाई इतने बार। दे वो तो बरको बोलो दे। ना भाई। दे अरे बरको। बोल रहे हैं। हाँ फोन दे ऐसा उनको। ऐसा थोड़ी होता है ना भाई, तुम बात करो ना दे दे। भाई। बोला 6 महीने के बाद आने का, मेरे को बोला 6 महीने के बाद पैसे ठीक कर, मैं दे बोला दे ठीक है फोन छह कर। महीने कौन है पर? हॅलो. हॅलो नमस्कार. नमस्कार मॅडम, जय महाराष्ट्र. काय गरीबाला मॅडम सारखं जय सारखं त्रास महाराष्ट्र. देताय बोला तुम्ही? हा? बोला की. अहो म्हणलं गरीबाला लय बोला की त्रास ताई. देता तुम्ही. त्यानं साहेब मी मागच्या का वेळेस त्रास 2 देऊ? महिन्यापूर्वी भरलं होतं ना 2 महिने तुम्हाला झाले दंड. का साहेब? त्याला 3 महिने होऊन गेले तर साहेब. तुम्ही बोलले होते 6 महिन्याला आम्ही एकदा येतो. मला 6 मागच्या वेळेस महिन्याला मी तुम्ही बोलले असं होते. बोललेच नाही साहेब. तुम्ही माझ्याकडे का असं रेकॉर्डिंग बोलताय? असतं सगळं मॅडम. बघा तुम्ही साहेब, अहो 6 मी महिने आज असं काम बोललेच नाहीये ऐका मी ना, साहेब. मला सगळं माहिती असतं कोण काय बोलतं. नका ना असं करू द्या की. आता थोडे दिवस आता काय सारखं सारखं अहो तो आता म्हणतो तुम्ही आम्हाला माझ्याच वरनं दुकानामध्ये येता म्हणतं. असं काय नाही, मी सगळ्यांच्या दुकानावर कारवाई करते. तो असं काहीतरी बोलतो आणि तुम्ही विश्वास ठेवताय त्याच्यावर. नाही नाही, आता विश्वास कोणावर ठेवला पाहिजे तुम्ही सांगा मग. त्यानं अहो त्यानं मला फोन लावला हे म्हणल्यावर बघा विश्वास कोणावर हे ठेवला बघा पाहिजे दादा, तुम्ही? ऐका ना दादा, हां ऐका. हां मला जर त्रास द्यायचा असता ना तर मी हां. दर महिन्याला येऊन त्रास दिला हा, असता. त्रासच झाला ना आता मॅडम. ऐका त्या ना, दिवशी मला 3 फोनवर महिने तुम्ही झाले बोलल्या. साहेब. दादा 3 महिने हां. झाले. 3 महिन्यानंतर आज आली मी पावती करायला. अहो मॅडम, आम्ही लोकांना सहकार्यामधलं करणाऱ्यामधले कार्यकर्ते. तुम्ही मग आमच्या सहकार्य दुकानाचे करताय म्हणून तर आम्ही तुम्ही म्हणतो ना की आमच्या 3 दुकानामध्ये जर 3 असं कारवाई महिन्यांनी करत करतीये असाल. दादा. 3 महिन्यांनी करतीये नाही कारवाई. बरोबर आहे. आमच्या दुकानात जर तुम्ही सहकार्य करणाऱ्याच्या दुकानाला कारवाई करत असाल, हे दादा असं कितपत नाहीये. योग्य आहे तुम्ही नाही सांगा. नाही दादा, तुमचा हा गैरसमज आहे. हां. 3 महिने झालेत आपण कारवाई केलेली नाहीये म्हणून आज आली. अहो पण आता हे काय बघा, तुम्ही मी काय ठरवून करताय प्लास्टिक आहे का? म्हणून काय सांगा बरं तुम्ही. 5,000 पावती करतीये का? अहो मी मी काय मागच्या वेळेस पण म्हणतो. 5,000 पावती केली का? तुमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही अहो सांगितली तुम्ही तेवढी ठरवून पावती केली करताय ना का? 500. मला सांगा. तुम्ही असं टार्गेट करून करताय का की बाबा 3 महिने झाले ह्यांच्याकडे, असं आहे का 500 काय? 1000 पावती की है ना फिर. हां? तो पावती दिया ना, दिखाओ ना फिर. पावती की है ना, मैंने क्या पैसा घर को लेके गए क्या मैं? 6 महीने के बाद बोला मॅडम मैंने. व्यवस्थित बोला. तुम्ही एका अधिकारी आहेत. अहो तो काय बोलण्याची म्हणतो, पद्धत 1500 ठेवा रुपये घेऊन मॅडम. गेले तुम्ही. अहो 1500 ठीक रुपये घेऊन आहे. गेले म्हणजे मग मी ठीक आहे काय ना. पावती दिली ना त्यांना. व्यवस्थित बोला मॅडम. तुम्ही एक अधिकारी आहात. दादा, अधिकारी मी असं नाही व्यवस्थितच बोलू बोलतेय. शकत. तो मला डायरेक्ट काय नाही म्हणतो, नाही, अहो त्याला तुम्ही बोलता येत 1500 नाही. रुपये घेऊन तो गेला. नादान आहे. तुम्ही असं तर म्हणतो नादान नाहीत तो. ना मी मॅडम. 1500 रुपये का घेऊन जाऊ? मॅडम नादान मी तो पावती दिली आहे. ना साहेब. मी काय म्हणतोय, नादान तो आहे. तुम्ही नाही येत मॅडम. त्याला ऐका कळत ना नाही दादा. बोलायचं. ऐका चुकीचं बोलू नका. हां ऐका. मे हां. मध्ये पावती केलेली आहे. आता जून जुलै मे आता तुम्ही 3 ठरवून महिने करता झाले. का? तुम्ही दुकानचे 3 टार्गेट महिने मध्ये झाले. ठेवले का? सांगा बरं असं तुम्ही. काही केलेलं नाहीये मग दादा. तो म्हणतो टार्गेटमध्ये फक्त ठेवलं असतं माझ्यापाशीच ना. येतोय. हां? ऐका ना. अहो गरीबाला टार्गेटमध्ये करून खातं तर करून खाऊ द्या ना राव. ऐका ना हां? दादा. तुम्ही ऐका एवढं ना. ऐका ना. तुम्ही एवढे अधिकारी आहेत ना. तुम्ही डायरेक्ट कंपनीची कॅरीबॅग बंद करू शकता का? नाही करू शकत दादा ना. ऐका ना. हां. ऐका ना. तुम्ही जसं धंदा करून पोट भरताय ना, तसं मी हां. नोकरी करून पोट भरते. हां बरोबर ना. मग तुम्ही पहिली वरच्यांना गोष्ट सांगा ऐका. ना. ऐका ना हां. पहिली गोष्ट ऐका. दुसरी हां. गोष्ट, त्याच्याकडे कंपनीला पैसे मी नसेल तर परवानगी. काय जीव ऐका मारणार का ना. तुम्ही त्याला? तुम्ही असे ऐका धमकी ना. देऊन बोलणार का त्याला तुम्ही? मी धमकी सांगा. देऊन तुम्ही बोललेली आता काय नाहीये बोलले दादा. त्याला की माझ्या घरात ठेवले का, माझ्या खिशात घातले का, असं बोलतात का तुम्ही? स्वतः सांगा म्हटलं बरं तुम्ही. 1,500 घेऊन गेले. आता मग बरोबर किती आहे. पावती त्याला केली? कळणार आहे 3 का? महिन्यापूर्वीचं मला लक्षात थोडी राहणार अहो मी किती हा तेच पावती तुमच्या केली. लक्षात राहत तो नाही म्हणतो म्हणून. 3,000 घेऊन गेले. बरोबर मग मी आहे. माझ्या घरी तो घेऊन गेले, बोलणारच पावती ना. दिली ना रितसर. तो बोलणार. त्याचे पैसे तुम्ही घेतले म्हणल्यावर बोलणारच मॅडम साहेब तो. मी ऐका, तुम्ही तुमची भाषा बदला साहेब. मी पैसे मी तुम्हाला घेतलेत चुकीचं ना. काही बोलत नाही. ऐका ना. मी मला पैसे घेतलेत म्हणजे मी पैसे घरी घेऊन गेलेले नाही. मी बोललो का तुम्हाला घरी घेऊन गेले? तुम्ही असं बोलले. रितसर त्याची नोंद कॉर्पोरेशन मध्ये झालेली आहे. ऐका ना, मला पैसे माहिती आहे भरण्याची. त्या गोष्टी सगळे बरं का. तुम्ही फक्त त्याला असं बोललंय की मी काय माझ्या घरी घेऊन गेले का, असं नाही हो, बोलायचं. बोलले ना. कारण त्याला मी कळत नाही. बोलतेय ना मग. अहो त्याला मी बोलतेय कळत ना. तो नाही मला म्हणतोय की तुम्ही पैसे घेऊन गेले म्हणलं. मी म्हटलं ना त्याला की मॅडम. घरी घेऊन त्याला गेले. कळत मी नाही. रितसर पावती दिली आहे अहो दादा. मॅडम त्याला कळत नाही बोलायचं. तुम्ही तर चांगल्या पदावर आहे तर तुम्ही तर चांगलं बोला त्याला. बरं, मी चांगलं एक तर बोलतेय. आहोत आता त्याच्या थोडी खिशातून पावती पैसे करा. जातात. त्यामुळे तो ऐका ना. विचारानं बोलत असतो. बरोबर आहे ना. तुम्ही जसं नोकरी करता तो पण नोकरीच करतो मॅडम. ऐका ना दादा. आणि तुम्ही मला ऐका ना म्हणताय दादा. की बोलण्याची तुम्ही पद्धत तुमच्या बदला. मी पोटासाठी तुमच्या करताय, चुकीचं मी बोलतोय माझ्या का? पोटासाठी करतेय. मी तुमच्या चुकीचं बोलतोय का तुम्हाला? मी तुम्हाला चुकीचा तुम्ही शब्द चुकीचं वापरलाय नाही का? बोलत, पण तुमचं तुम्ही मला जे काय म्हणणं आहे बोलल्या? ना, तुम्ही मला काय बोलले आता की तुम्ही शब्द व्यवस्थित वापरा, बोलणं बदला. मी तुम्हाला चुकीचं बोललोय का?
तुमच्यासोबत तुम्ही काय शिवीगाळी म्हणताय केली की का target मॅडम? केलंय का? हे हा केलंय का? बरोबर हे ना. चुकीचं तुम्ही मला बोलताय काय साहेब म्हणले तुम्ही. आता आम्ही तुम्ही 3 target महिन्यात नाही करत आहे कोणाला. तुम्ही त्या पोराला सोडून द्या. आता त्याची परिस्थिती नाहीये. त्याच्या घरची काय परिस्थिती आहे आम्हाला माहिती आहे. एक वेळेस त्याला माफ करा अशी आमची तुम्हाला विनंती आहे. मी पुढच्या आठवड्यात येऊन परत पावती करायला दादा. या आठवड्यात नाही केली तरी पुढच्या आठवड्यात मला पावती करावी लागेल. तुम्ही आता आम्हाला सोडा. दरम्यान आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही काय असेल ते नियोजन करूया. पुढच्या आठवड्यात मी पावती करणार त्याची. हो ते आम्ही बघतो. फक्त यावेळेस सोडा. महिना 2 महिन्यात एक पावती करायला पाहिजे. बर. 3 महिन्यांनी ते आले ते तरी आम्हाला तुम्ही असं माहिती आहे बोलताय मला. मॅडम. ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही फक्त आता सोडा. आम्ही पुढच्या आठवड्यात पावती न करण्याची वेळ येऊ देतो बस. पावती पुढच्या आठवड्यात करावी लागेल बरं का. हो ना. तेच ना. वेळच येऊ देत नाही ना पुढच्या आठवड्यावर. वेळच येऊ देत नाही म्हणजे अहो म्हणजे काय आता नियमात बसलो तर कशाला पावती करावं लागेल मॅडम? ठीक आहे ना, नियमात बसले तर हा ना. मग तेच बोलतो ठीक ना. आहे. नियमात बसणार ना ठीक आहे. मॅडम आम्ही. हो ठीक आहे. हो हो ठीक आहे. हो हो ठीक आहे. ठीक आहे. हो हो